गेल्या काही आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसतात। आधी 6 खासदार गेले, मग सचिन अहिरांसारखा विश्वासू नेताही शिंदे गटात दाखल झाला। दरम्यान शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर 2.0 सुरू असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात रंगत होती। आणि याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलावली आणि या बैठकीच्या हजेरीपटानंच अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यामुळे या बैठकीला नेमके किती आमदार हजर राहिले, कोण गैरहजर राहिलं आणि त्यामागचं कारण काय, आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, गेल्या काही आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाला सलग धक्क्यांवर धक्के बसतात। लोकसभेतील 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी दाखवली। त्या पाठोपाठ वरळीतले वजनदार नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर हे शिंदे गटात दाखल झाले आणि त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी थेट अर्जही भरला। या पार्श्वभूमीवर आता आमदारही फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आणि त्यालाच ऑपरेशन टायगर 2.0 असं म्हटलं जाऊ लागलं। याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळी 7 वाजता मातोश्रीवर पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला विधानसभेचे 19 आणि विधान परिषदेचे 5 असे एकूण 24 आमदार उपस्थित होते। फक्त परभणीचे आमदार राहुल पाटील तेवढे एकमेव या बैठकीला गैरहजर राहिले। आता ते का नाही आले बैठकीला, याचं कारण त्यांनी घरगुती कार्यक्रम असल्याचं दिलं। आता त्यांनी ते कार्यक्रम दिल्यानंतर त्यांनी आधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना याची कल्पना दिली होती असं ठाकरे गटाकडूनही सांगण्यात येत आहे। तर इथे गंमत म्हणजे राहुल पाटील यापूर्वीही एका बैठकीला वारीचं कारण देत गैरहजर राहिले होते, त्यामुळे यावेळी त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली। पण पक्षाने वेळीच स्पष्टीकरण देत अफवांना पूर्णपणे विराम दिला। दरम्यान शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला की ऑपरेशन टायगर 3.0 आधीच सुरू झालं असून ठाकरे गटाचे जवळपास 14 आमदार लवकरच शिंदे गटात सामील होऊ शकतात। मात्र हा दावा अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेला नाहीये। शिंदे सेनेचे इतर वरिष्ठ नेते, ज्यात मंत्री उदय सामंत यांचाही समावेश आहे, त्यांनी असं कोणतंही ऑपरेशन सुरू असल्याचं स्पष्टपणे नकारलंय। त्यामुळे आमदार फुटणार ही सध्या फक्त चर्चाच आहे। पण तुम्हाला सांगते, या बैठकीत फक्त आमदार टिकवण्यावरच चर्चा झाली नसून तर पक्षाच्या पुढच्या राजकीय रणनीतीवर देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे, ज्यात राम मंदिर दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या रामरक्षा आंदोलनाचा समावेश आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात नागपुरात हे आंदोलन तीव्र केलं जाणार असून उद्धव ठाकरे स्वतः त्यात सहभागी होणार आहेत। आमदारांनाही राज्यभर हे आंदोलन प्रभावीपणे राबवण्याचे आदेश देण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच या आंदोलनावर टीका केली होती, त्यामुळे नागपुरातलं हे आंदोलन आणखीनच लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे। तर एकंदरीतच बघायचं झालं तर कालच्या मातोश्रीवरील बैठकीतून उद्धव ठाकरेंनी एक स्पष्ट संदेश दिलाय की 24 पैकी 23 आमदार आजही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत आणि एकमेव गैरहजर राहिलेल्या राहुल पाटलांचंही ठोस कारण समोर आलंय। मात्र यामुळे शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा पूर्णपणे थांबेल का हे सांगणं सध्या तरी काहीच ठरेल, कारण गुलाबराव पाटलांसारख्या मंत्र्यांनी 14 आमदार फुटण्याचा दावा अजूनही मागे घेतलेला नाहीये। जरी शिंदे गटातीलच इतर वरिष्ठ नेत्यांनी हा दावा फेटाळला असला तरी। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी या बैठकीचा वापर फक्त बचावासाठी नाही तर आक्रमक राजकारणासाठीही केलाय। रामरक्षा आंदोलन थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात नेण्याचा निर्णय हे त्याचंच एक उदाहरण आहे। त्यामुळे आगामी काळात 2 गोष्टी समांतर घडताना दिसतील, त्या म्हणजे एकीकडे आमदार टिकवण्यासाठीची रस्सीखेच आणि दुसरीकडे रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। परिणामी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात यातलं नेमकं काय समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।